नमस्कार मित्रांनो. आणि आज आपण नडालला आलेलो आहेत. जिथं 5 मंदिर आहेत ना, त्या ठिकाणी आलेलो आहोत. तर बघू शकता इथला परिसर पहिले. हे इकडं पार्किंगसाठी आहे बाईकला, आणि तिकडे 4 व्हीलरला पार्किंगसाठी आहे, आणि तिकडे ते स्कूल आहे, आणि इकडे हे मंदिर येतात. आपण तिथे चाललेलो आहोत. चला मग. आणि आज बघतो इथे काहीतरी लग्न आहे, आणि आम्ही हे आता मी आलेलो आहे. स्वप्नाली आहे, कार्तिक आहे, मंदिरी आहे, आणि माझ्याबरोबर सर्वेश आहे. बघू शकता सर्वेश. जस्ट आता ही मंदिराची एंट्री आहे इथून. आणि आता मी इथं चप्पल बुटं वगैरे काढून ठेवलेले आहेत, आणि आता आतमध्ये चाललेलो आहेत मंदिरामध्ये. आणि आता पण इथनं एंट्री केलेली आहे, आणि आता पायऱ्याच्या वरती चढून मंदिराकडे जातात. आणि आता ही स्वप्नाली, सर्वेश, मंजिरी, कार्तिक ही पुढे गेलेली आहेत. त्यांना मी शोधत होतो. आणि बघू शकता आता इथून. आणि साईडलाच मंगल कार्यालय हॉल आहे, लग्न आहे तिथे. जस्ट समोरच आल्यावरती आपल्याला दीपस्तंभ दिसत आहे. हा दीपस्तंभ आहे इथे, आणि हे पहिलं मंदिर आहे. आणि हे आता साईबाबा मंदिर आहे. जस्ट आता आपण आतमध्ये चाललेलो आहोत. हे साईबाबाचं मंदिर आहे. आणि आता आपण दुसऱ्या मंदिराकडे चाललेलो आहोत. मयुरेश्वर गणेश मंदिर आहे. मयुरेश्वर गणेश मंदिर. आणि बघू शकता इथे हे गणपतीचं मंदिर आहे. आणि आता आपण तिसऱ्या मंदिरामध्ये चाललेलो आहेत. हे हनुमानांचं मंदिर आहे, म्हणजे संकटमोचन हनुमान मंदिर. आणि आता आपण चाललेलो आहोत चौथ्या मंदिरमध्ये. नडालेश्वर महादेव मंदिर आहे. ते हे महादेवाचं मंदिर आहे. चाललेलो आहेत 5वं मंदिर आहे, श्री भवानी माता मंदिर. हे आहे भवानी मातेचं मंदिर. आता बघू शकता इथलं आजूबाजूचं परिसर, आणि छानसं असं गार्डन आहे, म्हणजे चारी साईडनी मंदिरांच्या. बघू शकता. आणि आज रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे इथे. आणि इकडे आहेत स्वप्नाली, इकडे आहे कार्तिक आहे, मंदिर आहे, आणि तिकडे आमचा सर्वेश आहे. हे असे 5 मंदिर आहेत इथे. आणि इथं असं छानसं परिसर आहे एकदम. बघू शकता. शांत परिसर, शांत वातावरण. असे एका पाठोपाठ 5 मंदिर आहे, म्हणून याला पंचायतन मंदिर बोलतात. आणि असं छानसा आता सनसेट होतोय संध्याकाळचं. आणि इथे लग्न असल्यामुळं भरपूर गर्दी आहे. साईडला तिथं लग्न हॉल आहे.
अशा भिंतीवरती असे गणपती ऋषीमुनीचे साईबाबांचे असे देवदेवतांचे मूर्ती आहेत. आणि आता मी निघालेलो घरी जायला. चला आता घरी सर्वच गेलेला तिकडे गाडीवरती, म्हणजे त्याच्या बाईकजवळ गेलेला. आम्ही पण आमच्या बाईकजवळ जातो आणि आम्ही आलेलो बाईकने. तुम्ही बघू शकता हे 5 मंदिर. गाईज आता आम्ही जस्ट निघालेलो आहोत बाईकवरच आणि आम्ही आता बाहेर पडलो इथे. हे आता वरून ट्रेन चाललेली आहे. हे बघा ही ट्रेन चालली आहे. आणि ही नवीन झालेली आहे आणि ही जुनी आहे. ही जुनी आहे पनवेल करतात. आणि आता पनवेल इथून कमीत कमी 13 किलोमीटर पनवेल आहे आणि खोपोली आहे इथून 22 किलोमीटर. म्हणजे समथिंग 22-19 किलोमीटर आहे खोपोली. जस्ट आता आम्ही निघालो, हवेला लागलेलो आहोत. चला म्हणजे मध्ये थोडंसं मंदिरमध्ये जायचं शंकराच्या, तिथे भेटू, मग तिथून डायरेक्ट आपण घरी. चला आता आम्ही आलोय जस्ट मंदिराजवळ. या आणि मोठी शंकर भगवानाची शंकराचं मंदिर आहे आणि हे मोठी बघा एकदम बघू शकता, मोठी मूर्ती आहे एकदम शंकराची. शंकराची शंकर मूर्ती आहे. भगवान मोठी आहे. आणि आता जस्ट आम्ही शंकराचं जे मंदिर आहे ना तिथं आलेलो आहे. म्हणजे मूर्त खूप मोठी आहे इथं शंकराची. आणि बघू शकता हे इथं आहे, ही बघा ही शंकराची मूर्ती आहे इथे. आणि हे स्थान आहे चौकमध्ये. आणि आपला हा मुंबई पुणे हायवे इथे आहे. आणि इकडून सरळ हा चौकला जातो आतमध्ये. आणि हे चौकच्याच बाजूला एकदम जवळच हे शंकर मंदिर आहे. आणि हे इथं बघू शकता हे पहिले आहे बजरंगबलीचं मंदिर छोटंसं. आणि हे तिकडाशी ही शंकर भगवानाची मूर्ती आहे मोठी. आणि हे इथलं साईडचं परिसर. आणि त्याच्या बाजूलाच लगेच आपल्या मंदिरात शिरतानाच आपल्याला साईबाबा विठ्ठल रखुमाई श्री शंकर असं हे इथं मंदिर आहे. आणि हे बघू शकता इथे. आणि आता हे वरती जाण्यासाठी रस्ता. आणि जस्ट आपण आता त्याच्या जवळ आहोत आणि किती मोठी मूर्ती आहे बघा. आणि आता आपण जस्ट मंदिरमध्ये चाललेलो आहोत. तरी सांगणार हां जस्ट आता आपण मंदिरमध्ये पोहोचलेलो आहोत. म्हणजे आता या थोड्या वरती शिड्या चढलो की वरती जाऊ आपण. जे ह्या मंदिराची आपल्याला माहिती हे गुरुजी सांगणार आहेत. गुरुजी आप बता दो. बद्रीनाथ भगवान की जैसा हिंदू धर्म में 4 धाम हैं,
बद्रीनाथ है उत्तराखंड में, हाँ। वैसा ही सेम टू सेम यहाँ पे बनाए हैं। जो लोग वहाँ नहीं जा सकते यहाँ पे आके दर्शन कर सकते हैं। यहाँ का प्राण प्रतिष्ठा वहीं के शंकराचार्य आदि गुरु श्री स्वरूपानंद द्वारा इसका प्राण प्रतिष्ठा हुआ है। ओके, जय बद्री विशाल। जय जय। अच्छा हो गया, हम लोग को मालूम नहीं था, इधर नज़दीक रह के भी हम लोग आए नहीं, लेकिन आज जो बच्चे भी बोली चलो आपण उधर जाते हैं। धन्यवाद गुरुजी। आपल्याला इथून गुरुजींनी चांगली अशी माहिती दिलेली आहे। म्हणजे जे बद्रीनाथला जाऊ शकत नाही त्यांनी इथे येऊन जरी दर्शन घेतलं तरी बद्रीनाथ 4 धाममधले दर्शन झाल्यासारखं आहे। जस्ट आता आम्ही इथून पण निघतोय, दर्शन वगैरे झालेलं आहे छानसं। आणि हे इथलं पूर्ण असं बघू शकता। आणि बघू शकता इथलं पूर्ण हे परिसर, आणि ते आहे मुंबई पुणे हायवे। तो मोरबा डॅम आहे आणि जस्ट आपला तो तिकडे मोरबा डॅम आहे आणि त्या तिकडे दिसतो ना तो ND स्टुडिओ। आणि हे आता आहे मंदिर, बघू शकता आपण। आता इथनं दर्शन घेऊन झालेलं आपलं। नमस्कार मित्रांनो, आम्ही आता जस्ट घरी आलेलो आहोत आणि जरा फ्रेश वगैरे होऊन बसलेलो आहोत आणि जो तो ब्लॉग आहे तो पण ब्लॉग इथेच एंड करत आहोत। आणि व्हिडिओ ही पूर्ण बघा, मध्ये स्ट्रिप करू नका व्हिडिओ। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। कोण नवीन असेल त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।